नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण आता पॉवर पॉइंट या ॲप्लिकेशनमध्ये वापरात येणारे जे काही ग्राफिकल ऑब्जेक्ट, जसं की एखादा शेप अन्यथा एखादा इमेज जो आहे त्याला ॲनिमेशन इफेक्ट कसा लागू करायचा हे आपण पाहणार आहोत. तर या अगोदरच्या सेशनमध्ये आपण एक माय व्हिलेज या टॉपिकसाठी एक सॅम्पल प्रेझेंटेशन क्रिएट करत आलो आहोत आणि या प्रेझेंटेशनमध्ये आता आपण एखाद्या शेपला ॲनिमेशन इफेक्ट कसा लागू करायचा हे एक एक्झाम्पल म्हणून पाहणार आहोत. तर आपण जाणताच की आपण मागील सेशनमध्ये ग्राफिकल ऑब्जेक्ट विषयी अभ्यास करत असताना किंवा त्यामधील इफेक्ट समजावून घेत असताना आपण एक स्लाइड निर्माण केली होती. तर त्या स्लाइडचा वापर करून आपण आता हा जो ॲनिमेशन इफेक्ट आहे तो आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, तर आपल्याकडे ग्राफिकल ऑब्जेक्ट हा एक शेप आहे किंवा ही एक इमेज आहे. तर पैकी मी या ठिकाणी हा जो काही शेप आहे फेस या नावाचा याला सिलेक्ट करतो आणि मग ॲनिमेशन नावाचा जो काही मेनू आहे त्याच्या आतमध्ये येतो. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला ॲपियर, फेड, फ्लाय इन, फ्लोट इन, स्प्लिट, वाइप, शेप, व्हील असे आपण ॲनिमेशन इफेक्ट आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लावू शकतो. आणखी जर काही मोर इफेक्ट पाहिजे असतील तर आपल्याला या ठिकाणी स्मार्ट ॲरो जो आहे तो आपल्याला प्रेस करावा लागेल आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला फेड किंवा फ्लाय आउट, ओके, असे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी एक एक चेकआउट करून आपल्या चॉईसनुसार त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतील. ओके, तर आपण जाणला आहात की हा जो काही ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे तो वन प्लेस टू अनदर प्लेस या ठिकाणी तो मूव्ह झालेला आहे किंवा त्यानं प्रवास केलेला आहे. ओके, तर मी या ठिकाणी फ्लाय इन हा जो ॲनिमेशन इफेक्ट आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि मग आपली प्रेझेंटेशन सेव्ह करतो आणि स्लाइड शो या पर्यायामध्ये येतो आणि मग त्याच्यामधील फ्रॉम करंट स्लाइड हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो. तर त्या ठिकाणी आपली जी स्लाइड आहे ती सर्वप्रथमतः या ठिकाणी लॉन्च होईल आणि मग त्यानंतरचा जो ॲनिमेशन इफेक्ट आहे तो आपण माऊसचं एक लेफ्ट बटन प्रेस केल्यानंतर त्या ठिकाणी तो लागू होईल. ओके, तर आपण लेफ्ट बटन प्रेस केल्यानंतर आपण पाहिलात की जो काही फेस शेप होता तो बॉटम टू अप या ठिकाणी फ्लाय झालेला आहे. ओके, तर मी या ठिकाणी या प्रेझेंटेशनमध्ये इमिजिएटली बाहेर पडणार आहे. तर त्यासाठी मला कीबोर्डवरील एस्केप नावाचं जे बटन आहे लेफ्ट मोस्ट जो टॉपचा कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपल्याला कीबोर्डवरती एस्केप नावाचं बटन पाहायला मिळतं. तर ते हे एस्केप बटन मी या ठिकाणी प्रेस करतो तर इमिजिएटली मी या ठिकाणी माझ्या वर्किंग एरिया मध्ये पोहोचणार आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी मी प्रेझेंटेशनचं काम करत होतो त्या ठिकाणी मी पोहोचणार आहे. तर आपण या ठिकाणी जसं ग्राफिकल ऑब्जेक्ट जो शेप आहे त्याला ॲनिमेशन इफेक्ट जसा लागू केला तसाच मी इफेक्ट या अनदर वन ग्राफिकल ऑब्जेक्ट म्हणजेच इमेजला देखील लागू करू शकतो. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, तर मी याला फ्लाय इन हाच एक इफेक्ट पुन्हा या ठिकाणी लागू करतो आणि मग इफेक्ट ऑप्शन या पर्यायामध्ये येतो आणि फ्रॉम टॉप टू फ्रॉम बॉटम राईट, फ्रॉम राईट, फ्रॉम टॉप टू राईट, फ्रॉम टॉप हा पर्याय निवडतो. ओके, तर आपला हा जो फेस आहे त्याचा ॲनिमेशन इफेक्ट जर आपल्याला तपासायचा असेल तर आपण पाहू शकता फ्रॉम बॉटम आहे, वेअर ॲज आपला जो इमेज आहे त्याचा ॲनिमेशन इफेक्ट जर आपण तपासला तर फ्रॉम टॉप आहे. ओके, तर आपला जो काही शेप फेस नावाचा जो आहे तो आपल्याला फ्रॉम बॉटम या डायरेक्शन मधून आपल्या स्लाइड वरती येईल. तर जी इमेज आहे राईट साईडला ती इमेज आपल्याला फ्रॉम टॉप या डायरेक्शन कडून प्रवास करत आपल्या स्लाइड वरती येईल. तर हा इफेक्ट जो आपण लागू केलेला आहे तो सर्वप्रथम सेव्ह करूया, स्लाइड शो मध्ये येऊया आणि फ्रॉम करंट स्लाइड हा पर्याय निवडूया.
या ठिकाणी सर्वप्रथमतः आपली जी स्लाइड आहे ती ट्रान्झिशन इफेक्टच्या सहाय्याने या ठिकाणी लॉन्च होईल आणि मग आपण माऊसचं लेफ्ट बटन प्रेस केला असता सर्वप्रथमतः आपणाला जो आपला फेस शेप जो आहे तो बॉटम टू टॉप या ठिकाणी प्रवास करेल, व्हेअर ॲज आपला जो इमेज हा ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे तो फ्रॉम टॉप टू बॉटम अशा पद्धतीचा प्रवास पूर्ण करेल. तर या ठिकाणी तुम्ही जाणून घेतलेला आहात की ग्राफिकल जो ऑब्जेक्ट आहे तो एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत आपल्याला मूव्ह करता येतो. ओके, तर मी या ठिकाणी एस्केप बटन प्रेस करून मी या प्रेझेंटेशनच्या वर्किंग एरियामध्ये या ठिकाणी पोहोचतोय प्रेझेंटेशन थांबवून. त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक ॲनिमेशनचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी दाखवणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथमतः मी एक जो फेस शेप आहे तो फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी निवडलेला आहे आणि मग त्याच्यानंतर मी ॲनिमेशन या मेनूमध्ये येतोय आणि मग त्याच्यानंतर स्मार्ट बटनचा वापर करून मी या ठिकाणी हा जो काही स्क्रोल बार आहे व्हर्टिकल स्क्रोल बार त्याला डाऊन डिरेक्शनला घेणार आहे आणि त्यामध्ये मोशन पाथ नावाचा जो पर्याय आहे तो मी या ठिकाणी वापरणार आहे. तर त्यामध्ये लाईन, आर्क, टर्न्स, शेप, लूप्स, कस्टम पाथ असे पर्याय आहेत. तर तुम्ही कोणताही एक पर्याय त्यातून निवडा, जसं की मी या ठिकाणी लाईन हा पर्याय निवडतो. ओके, तर तुम्ही चेक केला तर लाईन हा जो मोशन पाथ आहे तो आपल्या शेपला लागू झालेला आहे आणि तो लागू झाला आहे हे आपणाला एका डॉटेड लाईनच्या सहाय्याने पाहायला मिळेल. तर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट जर तुम्हाला पाहायचा असेल तर या मोशन पाथला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल, ॲनिमेशन पाथवरती यावं लागेल आणि मग त्या ठिकाणी प्ले नावाचा बटन प्रेस केला असता आपणाला तो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस जो मुवमेंट आहे तो मुवमेंट तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स करायला मिळत आहे. ओके, मी थोडंसं काय करतो आता ह्या लाईन पाथला माझ्या चॉईसनुसार मी या ठिकाणी माऊसचा वापर करून त्याला रिअरेंज करून घेतो. ओके, सो माऊसचा वापर करून मी या ठिकाणी त्याला रिअरेंज करून घेतलेला आहे. तर आता आपल्याकडे दोन ॲनिमेशन्स या ठिकाणी लागू झालेले आहेत म्हणून आपल्या ॲनिमेशन पेनमध्ये आपणाला ॲनिमेशन 1 जे आहे ते फेससाठी आहे आणि ॲनिमेशन 2 जे आहे ते पिक्चरसाठीच आहे. ओके, तर ॲनिमेशन 1 जे आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया आणि चेक करून घेऊया. तर आपण माऊसच्या सहाय्याने जो ॲनिमेशनचा जो पाथ होता तो सर्वप्रथमतः आपणाला जो मिळाला होता तर त्याच्यामध्ये आपण छेडछाणी करून किंवा आपणाला पाहिजे त्या पद्धतीचा लाईन पाथ तयार करून आपण तो सेट करून घेतलेला आहे माऊसच्या सहाय्याने. आणि आपण जर चेक केलं तर आपला जो फेस जो शेप आहे तो वन प्लेस टू अनदर प्लेस आपण जी दिलेली डायरेक्शन आहे लाईन पाथच्या सहाय्याने त्या डायरेक्शन मध्ये तो मूव्ह झालेला पाहायला मिळतोय. तर हा इफेक्ट जो आहे तो आपण सेव्ह करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर स्लाइड शो मध्ये येऊया आणि फ्रॉम करंट स्लाइड हा स्लाइड शोचा जो पर्याय आहे तो निवडूया. तुम्ही पाहताय की सर्वप्रथमतः आपली या ठिकाणी स्लाइड लॉन्च झालेली आहे आणि मग ज्यावेळी मी माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करेन त्यावेळी हा जो फेस शेप जो आहे तो मूव्ह होणार आहे. जो आपण ॲनिमेशन पाथ सेट केला होता त्यावरती तो मूव्ह होणार आहे. पुन्हा लेफ्ट बटन प्रेस केला असता माझा जो सेकंड ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे की ज्याची डायरेक्शन फ्रॉम टॉप आहे मुवमेंट होण्याची तर ती या ठिकाणी प्ले होऊन जाईल. सो अशा पद्धतीनं आपण ग्राफिकल ऑब्जेक्ट जे आहेत ते वन प्लेस टू अनदर प्लेस मूव्ह करण्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो आपण या प्रेझेंटेशनमध्ये घेतलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन वर्कमध्ये अशा पद्धतीचं काही टास्क जर दाखवण्याची गरज निर्माण होत असेल तर तुम्ही ॲनिमेशन या मेनूमध्ये पोहोचून त्या ठिकाणी असणारे विविध पर्याय जे आहेत त्यांचा वापर करून तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पैकी एक कोणताही पर्याय त्या ठिकाणी निवडू शकता. ओके, तर आता आपले हे जे ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत हे ॲनिमेशन इफेक्ट्स आपण वन बाय वन चेक करून घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण जे सुरुवातीला दिलेले जे काही एंट्रान्स आहेत तर त्या एंट्रान्स मधले आपण इफेक्ट तपासून पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण मोशन पाथ मधला एक इफेक्ट तपासून पाहिलेला आहे. तुम्ही आता यामध्ये जे काही उर्वरित इफेक्ट्स आहेत ते वन बाय वन चेक करून तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. ओके,
आय होप की तुम्हाला हा सेशन निश्चित समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.